महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 ते 7 वर्षात राजकारण 360 अंशात बदलल्याचं पाहायला मिळतं। यातच नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर झालेल्या 2 युतीमुळे अनेकांचे डोळे चक्रावले। कारण भाजपनं अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत हातमिळवणी केली तर अकोल्यातील अकोटमध्ये भाजपनं चक्क एमआयएम सोबत युती केली। आता या युतीवरून भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संताप व्यक्त केला। काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती कदापि चालणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं। ज्यांनी युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला। स्थानिक पातळीवरही अशा प्रकारची युती चुकीचीच असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या युतीच्या संदर्भात संताप व्यक्त केला आहे। अकोल्यातील अकोटमध्ये भारतीय जनता पक्षानं एमआयएम सोबत युती केली। एमआयएम सोबत युती संदर्भात भाजप प्रदेश अध्यक्षांनी आता कडक पाऊल उचललंय। विधानसभा आमदार प्रकाश भरसकाळे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली। पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानं रवींद्र चव्हाणांनी आता कारवाई करत ही नोटीस पाठवलेली आहे। तर भाजपकडून अकोटमध्ये मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।